नमस्कार, मी लक्ष्मी पिल्लई आणि मी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनवरून बोलते. तर आम्ही आज इकडे क्लिनिंग ड्राईव्ह चालू आहे आमचा आणि आमचा काल पंढरपूरमध्ये फ्रीमध्ये स्टीलचा बाटली आणि कापडी पिशवी देत होतो. कारण आमचा हे एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्ह आहे, जिथे आम्ही सिंगल यूज प्लास्टिक वापर नाही करत. तर म्हणून आम्ही वारकऱ्यांना स्टीलची बाटली आणि कापडी पिशवी देतो. आणि इथे पण आता जे पण सिंगल यूज प्लास्टिक यूज होत आहे ते सगळे क्लिनिंग ड्राईव्हमध्ये आम्ही सगळं क्लीन करून ते पूर्ण संपवणार. रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक अमोल चौंडे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर. पंढरपूर ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी खूप भाविक येतात. सरकारनं जो आकडा डिक्लेअर केलेला आहे त्या प्रकारे त्यानुसार 33 ते 32 लाख भाविक या वर्षी वारकरी म्हणून या ठिकाणी आले होते. यांच्यासाठी स्वच्छता ही सेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. आम्ही 1998 पासून या वारीच्या सेवेमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमच्यामध्ये आम्ही या कॉलेजमार्फत पाणी वाटप असेल, चरणसेवा असेल, स्वच्छता मोहीम असेल, फराळ वाटप असेल व इतर सगळ्या गोष्टी आम्ही करतो. काल आम्ही उत्कर्ष फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक मुक्ती योजना राबवली. त्याच्यामध्ये आम्ही भाविकांना स्टीलची बॉटल आणि कापडी पिशवी वितरण केलेली आहे. आज या वाळवंटामध्ये आम्ही स्वच्छता मोहीम करत आहोत. तसंच गेल्या 22 तारखेला देखील आम्ही स्वच्छता मोहीम राबवली आणि त्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 टन कचरा हा आम्ही गोळा केला होता आणि त्याची व्यवस्थित अशी विल्हेवाट लावलेली आहे. आज सकाळपासून माझे जवळपास 200 विद्यार्थी स्वयंसेवक हे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यांनी आतापर्यंत माझ्या अंदाजे जवळपास 1.5 ते 2 टन कचरा गोळा केलेला आहे. याबरोबरच आम्हाला प्रशासनाची पण खूप मदत मिळते. ही कचरा हे जे काही जमवलेला कचरा आहे तो एकत्र करून त्याची चांगल्या प्रकारे व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आम्ही सर्व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने गेले 17 वर्षापासून ही सेवा करत आहोत. आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. म्हणजे पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील, तेल मालिश सेवा असेल, कास्य थाळी सेवा असेल, डॉल्फिन मशीननी सेवा असेल. तर ह्या सेवा करत करत आम्ही आता पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. पंढरपूरला आल्यावरती यावर्षी दरवर्षी आम्ही चंद्रभागा जी नदी आहे तर ती अस्वच्छ झालेली आहे. तर आम्ही सर्व व्हॉलेंटियरच्या वतीने ही सेवा क्लिनिंग करायचं करत आहोत. जय गुरुदेव. आषाढी एकादशी वारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता सध्या आम्ही इथं करंट चंद्रभागेच्या पाटावर उभे आहे. आम्ही इथं आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत एक 10 ते 20 लोक आलेला आहे. तरी आमचं असं म्हणणं आहे की इथे दिवसेंदिवस हा वाढत चाललेला प्लास्टिकचा वापर हा इथे आम्ही जमा केलेला आहे. इथं म्हणजे जेवढा कचरा आहे त्यात जास्तीत जास्त प्लास्टिक आहे. त्या प्लास्टिक मध्ये आमचं म्हणणं एकच आहे की जेवढं कमीत कमी प्लास्टिक वापरता येईल तेवढं वापरावं. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव देवेंद्र आणि आम्ही सगळे कमीत कमी एक 60 ते 70 जण मनसर बोरवाडी या ठिकाणाहून आलोय आणि आज आमची पूर्ण टीम चंद्रभागेची सफाई करते. याचं कारण एकच आहे, दूषित होणारं पाणी. आणि आपण जो कचरा टाकतो इथं येऊन तुम्ही बघू शकता की भरपूर कचरा टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असेल, कपडे असतील, पाणी बॉटल, लाकडाचा नारळ वगैरे इतका कचरा टाकलाय की आपली चंद्रभागा दूषित होत चालली. आणि जर आपल्या जेनजीजनी जर ती साफ नाही केली तर आपल्याला ती उद्या बघायला पण नाही भेटणार. त्याच्यामुळे माझी फक्त सगळ्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी या 2 हात लावा आणि मदत करा. आपली चंद्रभागा आपण नाही मग कोण वाचवणार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझं नाव निसर्ग प्रकाश फासटे. आम्ही सगळे बोरवाडी मनसर इथून आलोय. आम्ही सगळे युवाचारी आहोत आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे. आम्ही चंद्रभागेच्या साफसफाईसाठी इथं आलो आहोत. आम्ही स्वतःहून इथं येऊन स्वतः सगळे युवाचारी 150 पेक्षा जास्त युवाचारी आता पंढरपूर नगरीमध्ये आहेत. आणि हे स्वतःहून सगळे स्वतःच्या मेहनतीने स्वतः इथं चंद्रभागा साफ करताय. सगळे जी घाण आहे आता म्हणजे कचरा वगैरे आहे तो स्वतः इथं कलेक्ट करताय. सगळा गोळा करून तो स्वच्छ करताय. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की चंद्रभागा जी आहे ती स्वच्छ राहिली पाहिजे. चंद्रभागेमधलं जे पाणी आहे, जे लोक बाहेर येतात की चंद्रभागा एवढी घाण झालेली आहे, एवढं हे करतात, जे टीका करतात लोक, तर ती होऊ नये म्हणून आपले हे जे पंढरपूर क्षेत्र हे खूप पुण्य आहे, म्हणजे पुण्यभूमी मानली जाते. पण काही कारणामुळे त्या भूमीला काही टीका केल्या जातात, काही वेगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल दुर्व्यवहार बोलला जातो. हे नाही म्हणून आम्ही इथे सगळे एकत्र आलो आहोत.
हा सगळ्या युवांची फक्त एकच इच्छा आहे, एकच मागणी आहे की चंद्रभागा ही स्वच्छ राहिली पाहिजे. तिथले जे जलचर जेवढे प्राणी आहेत ते सगळे सुरक्षित राहिले पाहिजे. जय गुरुदेव. माझं नाव ऋतुजा पिंपळे. आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेकडून आलेलो आहोत. गेली 13 वर्ष झाली आमची संस्था दरवर्षी चंद्रभागाच्या स्वच्छतेसाठी येते आणि आम्ही सर्व स्वइच्छेने येतो आणि ही जी काही स्वच्छता करतो त्यातून आम्हाला सर्वांना खूप आनंद मिळतो. जय गुरुदेव. माझं नाव अंजली. मी मनसर भोरवाडी आश्रममधून आलेली आहे. तर आमचा सर्वांचा हेतू हाच आहे की चंद्रभागा स्वच्छ व्हावी. चंद्रभागेत जे काही कचरा करून जातात त्याद्वारे आमची सेवा घडावी. आम्ही स्वच्छ करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही हवी आणि घाण करून जावी, परंतु तुम्ही देखील त्याप्रमाणे वागायला हवं. ते म्हणतात ना, ते भजन आहे, अलीकडे पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली आज चंद्रभागा. तर नदी भरलेली आहे, परंतु ती कशाने भरलेली? पाण्याने ते भरलेलीच आहे, परंतु कचऱ्याने सुद्धा भरलेली आहे. त्यामुळे काय करा, स्वच्छ राहा आणि स्वच्छ ठेवा. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.